नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, आपल्याकडे एक असे जवान आहेत जे सुरुवातीला SRPF भरती झाले होते. नंतर त्यांनी जिल्हा पोलीसची भरती मारून परत ते SRPFचा राजीनामा देऊन जिल्हा पोलीसमध्ये परत भरती झाले. तर आपण त्याचा अनुभव ऐकू. तर आणि स्वतः हे काय एक नॅशनल प्लेअर सुद्धा आहेत, बरोबर आहे. 100 मीटरचा आणि 400 मीटरचा, बरोबर आहे. लॉंग जम्पचं का? बरं, ठीक आहे. 100 मीटरचा टायमिंग आहे तुमचा? माझा पर्सनल बेस्ट 10:91चा होता. 10:91 आहे. आणि लॉंग जम्पचं किती आहे? लॉंग जम्प होती 7 मीटर 15 सेंटीमीटर. 100 मीटर तुम्ही नॅशनलला किती पदक होतं तुमचं? नॅशनलला पदक नव्हतं, पार्टिसिपेशन होतं आणि ऑल इंडियाला 9वी रँकिंग होती मला. बरं, ठीक आहे. आता सध्या बहुतेक जिल्ह्यांचे काय ग्राउंड वगैरे झालेलं आहे, बरोबर आहे. तर आता काय लेखीची कशी स्ट्रॅटेजी करायची? तुम्हाला ग्राउंडला किती 47 मार्क होते आणि लेखीला 86 मार्क होते, बरोबर आहे. आता जवळपास विचार केला ना तर लेखी जवळपास 1 ते 1.5 महिना शिल्लक आहे लेखीला, बरोबर आहे ना. तर लेखीचा कसा अभ्यास करावा, काय स्ट्रॅटेजी असलं पाहिजे, PYQवर किती भर दिला पाहिजे, आता अभ्यास करावा का रिव्हिजन करावं का नोट्स काढावं, नेमकं काय स्ट्रॅटेजी असलं पाहिजे, जर थोडंसं मार्गदर्शन करा. मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण नेमकं वाचतो काय त्याच्यावर फोकस पाहिजे. आपल्याला नेमकं जर म्हणलं आपण समजा तर मराठी व्याकरणचा जर विचार केला आपण तर मोरा वाळंबे सरांचे जे जुने पुस्तक आहेत त्यांच्यातून म्हणजे प्रत्येक प्रश्न त्याच्यातूनच आलेला आपल्याला दिसतो. तर आपल्याला पाहिजे तर आहे ना, आपण आता मोरा वाळंबे सरांचे 2 पुस्तकं येतात, एक पिवळ्या कलरचं येतं आणि एक लाल कलरचं येतं. पण आपल्याला ते रेफर न करता आपल्याला जेवढं जुनं एडिशन भेटेल तेवढं जुनं एडिशन आपण घ्यायचं. कारण की जनरली काय होतं, पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये ना प्रश्न तसेच्या तसे कॉपी पेस्ट केलेले असतात आणि जनरली मी जसा अभ्यास केला त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की मोरा वाळंबे सरांचं जे जुनं एडिशन आहे त्याच्यातून उचलून तसेच्या तसे वाक्य आणि तसेचे तसे क्वेश्चन हे आपल्याला त्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये टाकलेले दिसून येतात. पण आता समजा आता आपलं ग्राउंड झालं मग आता आपला लेखीचा अभ्यास कसा करायचा. काही विद्यार्थी मित्रांचे चांगले ग्राउंड बसलेले आहेत, परंतु काहींचा काहीतरी प्रॉब्लेम आला, टेक्निकल प्रॉब्लेम, त्याच्यामुळे बसले नसतील. पण जो क्वालिफाय होणार आहे त्याने अभ्यास कसा करावा यासाठी आपण आज सरांच्या माध्यमातून एक व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, माझी वैयक्तिक स्ट्रॅटेजी अशी होती की माझं ग्राउंड झालं आणि ग्राउंड झाल्यानंतर मला मिनिमम 1.5 ते 2 महिना माझ्याकडे हातात होता. मग मी त्या 1.5 ते 2 महिन्याचं नियोजन लावलं की आपण काय करायचं. आता माझं मराठी आणि मॅथ आणि बुद्धिमत्ता हे एकदम उत्कृष्ट पद्धतीचं आहे. तर मला फक्त अभ्यास काय करायचा होता तर सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण. तर मी काय केलं, जोपर्यंत माझं ग्राउंड झालं नाही तोपर्यंत मी मराठी आणि सामान्य ज्ञानावर फोकस केला आणि त्यासोबतच फक्त नुसतं मिनिमम जो माझा स्ट्रॉंग सब्जेक्ट होता मॅथ आणि बुद्धिमत्ता, त्या स्ट्रॉंग सब्जेक्टवर मी फक्त क्वेश्चन पेपर रीड केले आणि बाकी उर्वरित जो टाईम होता म्हणजे 100% जो टाईम आहे त्याच्यातून मी 70% टाईम मराठी आणि सामान्य ज्ञान या 2 विषयासाठी दिला आणि 30% टाईम जे माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट होते त्यासाठी दिला. पण त्याच्यानंतर ग्राउंड झाल्यानंतर मी काय केलं, पूर्ण फोकस फक्त जो टाईम 30% मी मॅथला आणि बुद्धिमत्तेला दिलेला होता त्याच्यातून परत 10% टाईम इकडे एक्स्ट्रा केला. म्हणजे 80% टाईम मी जर दिवसातून 8-10 तास अभ्यास करत असेल तर मी 8 तास फक्त मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या गोष्टींचा अभ्यास केला. तर माझं तुम्हाला सजेशन असेल की जे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत 4 विषय आहेत, 4 विषयापैकी जे 2 स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत ते एका साईडला काढा आणि त्या सब्जेक्टला फक्त 20%, आता ग्राउंड संपल्यानंतर फक्त 20% टाईम द्या आणि जे आपले वीक सब्जेक्ट आहेत 2 त्याला जास्तीत जास्त टाईम द्या. आणि संदर्भ बघितले तर जनरली पोलीस भरतीमध्ये ना एक बेसिक लेवल असते. बेसिक लेवल आपण काय करतो, आपण फास्ट ट्रॅक सारखं मॅथ घेतो. तर फास्ट ट्रॅक सारखं मॅथमधून फक्त आहे ना त्रिकोणमिती किंवा परिमिती यासारखे क्वेश्चन येतात. पण जे बाकी इतर क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला पूर्ण बेसिक लेवलचे येताना दिसतात. मग आपण काय करतो, फास्ट ट्रॅकमध्ये जी हार्डेस्ट लेवल आहे त्या हार्डेस्ट लेवलचे क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह करायला जातो आणि त्यावेळेस आपला क्वेश्चन तो सुटत नाही. मग जनरली याच्यामध्ये आपल्याला काय होतं, मेंटली थोडा प्रेशर वाटतो आणि आपला कॉन्फिडन्स लूज होतो. तर आपल्याला काय करायचं आहे, जे एकदम बेसिक पुस्तक मॅथचं भेटलं ते पुस्तक घ्या, त्याचा अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर जर समजा त्याच्यानंतर बुद्धिमत्ता म्हटलं तर बुद्धिमत्तेला पण तोच विषय आणि मराठी व्याकरणाला जर तुम्हाला सांगितलंच मोरा वाळंबे सर. आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान म्हटलं तर एखादा स्टेट बोर्डचा ठोकळा घ्या आणि तो ठोकळा पूर्ण वाचून टाका. आणि त्याच्यामध्ये जनरली काय करा, एक 44,000 म्हणून एक क्वेश्चन पेपर सेट असतो, तो ठोकळा आहे आणि तो ठोकळा घ्या. आणि जर समजा आता एक पुस्तक घ्यायचं, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक घेतलं तर त्याच्यात अनुक्रमणिका असते. अनुक्रमणिकामध्ये पहिलं जे चॅप्टर आहे, पहिलं चॅप्टर बघायचं आपण, त्याच्यामध्ये अक्षरमालेवर आधी 44,000 क्वेश्चन सेटमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्पष्टीकरण पण दिलेलं आहे. तर आपण काय करू शकतो की जर समजा स्वरमालेवर प्रश्न विचारलेत आणि एकच क्वेश्चन रिपीट होत असेल पोलीस भरतीमध्ये तर आपण काय करायचं, त्याच्या खाली जे स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण आपल्याला जर लक्षात राहत नसेल तर डायरेक्ट पाठ करायचं.
आणि जर समजा लक्षात ठेवता येत असेल तर काहीतरी ट्रिक वापरून आपण लक्षात ठेवू शकतो. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, दुसरं चॅप्टर घ्यायचं, दुसरं चॅप्टरचे क्वेश्चन बघायचे क्वेश्चन पेपरमध्ये आणि ते क्वेश्चन अटेम्प्ट करायचा प्रयत्न करायचा. जो क्वेश्चन अटेम्प्ट केला, जो क्वेश्चन आपल्याला जमला त्याच्यात तो क्वेश्चन तसाच ठेवायचा आणि जो क्वेश्चन नाही जमला तो एकदा पुस्तकात बघायचा, तो टॉपिक पूर्ण पुस्तकातून रिव्हिजन करायचा आणि तो रिव्हिजन केलेल्या टॉपिकने परत त्या क्वेश्चन द्यायचा आणि तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. अशी आपली स्ट्रॅटेजी पाहिजे. बरं, आता तुमच्या काय हातामधले विषय होते गणित आणि बुद्धिमत्ता, बाकी तुम्हाला जी की आणि मराठी अवघड जातो, बरोबर आहे. आता पण भरपूर मुलांचं जे सामान्यतः खेड्यामधून वगैरे येतात त्यांचा वीक सब्जेक्ट असते कोणता, गणित आणि बुद्धिमत्ता. तर ह्याच्यामध्ये कारण गणित आणि बुद्धिमत्ता हे जर एखादाचा हँड विषय असेल तर हे दोन कसे स्कोरिंगचे विषय आहेत. तर ह्याच्यामध्ये काय तुम्हाला अंदाज लावायची गरज नाही, तुमचा ॲक्युरेट आन्सर येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे जर ज्या विद्यार्थ्याचा हे जर विषय हँड असतील तर त्याचं स्कोरिंग चांगलं 50 पैकी 50 घेऊ शकतो त्यांना गणित आणि बुद्धिमत्तामध्ये, बरोबर आहे. तर फक्त ज्या विद्यार्थ्यांना हे विषय अवघड जातात ते हे विषय सॉल्व्ह करण्यासाठी काय स्ट्रॅटेजी ठेवायची सध्या? सर त्याला जेणेकरून आपण काय करू शकतो, आता समजा आता आपलं तर ग्राउंड झालेलं आहे, आपल्याकडे फक्त मिनिमम टाइम आहे. मग याच्यात होतं काय, ज्याचा म्हणजे जनरल लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की ज्याचं मराठी व्याकरण प्लस सामान्य ज्ञान किंवा बुद्धिमत्ता हे 3 सब्जेक्ट पैकी जे 2 सब्जेक्ट जे स्ट्रॉंग असले तर त्याचं मी 80% शुअरिटी सांगतो की त्याचं मॅथ लूज असतं. आणि जर त्याचं मॅथ आणि बुद्धिमत्ता स्ट्रॉंग असेल तर त्याचं मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान लूज असतंच, बरोबर. म्हणजे 80% 20% असा तो सिक्वेन्स आपण म्हणजे कन्सिडर करू शकतो. पण जर समजा आता आपल्याला ग्राउंड झाल्यानंतर पेपरसाठी फक्त 1 किंवा 1.5 महिना आपल्या हातात असतो. मग आपण या ठिकाणी काय करू शकतो, आपल्याला डायरेक्ट म्हणजे बेसिकवर जर आपल्याला यायचं म्हटलं, कारण पोलीस भरतीमध्ये क्वेश्चन बेसिकवरूनच येतात. आपल्याला वाटतं की जेवढं आपण हार्ड मॅथ सॉल्व्ह करतोय तेवढं हार्ड मॅथ ते विचारत नाहीत, ते विचारतात फक्त काय परिमिती किंवा त्रिकोणमिती, यावरच हार्ड वाटतं आपल्याला. आणि जर आपल्याला बेसिक करायचं असलं तर म्हणजे मी जे केलं ते मी सजेस्ट करू शकतो की आपलं समजा आता 4थीचं स्कॉलरशिपचं पुस्तक असतं, परत त्याच्यानंतर 7वी स्कॉलरशिप, परत त्याच्यानंतर 5वीला नवोदयची परीक्षा असते त्याचं एक पुस्तक असतं. तर आपण ते पुस्तक जर कन्सिडर केले जर समजा आणि त्या लेवलने जर आपण जात गेलो तर आपण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपण 90% टॉपिक कव्हर करू शकतो. मग या ठिकाणी आपण ती स्ट्रॅटेजी काय वापरायची, आपल्याला म्हणजे मॅथ येणं हा आपला मेन टॉपिक नाही. आपल्याला काय विषय की आपलं जे मॅथ विचारलेलं आहे क्वेश्चन पेपरमध्ये ते क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करता आले पाहिजेत, हा आपला मेन टॉपिक आहे. मग ते क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करण्यासाठी आपण काय करणार, जे क्वेश्चन मागच्या पोलीस भरतीमध्ये झालेले आहेत त्याचे प्रत्येकाचा आता एखादा समजा आता टेलिग्रामला अनेक चॅनल आहेत जसं पोलीस पॉईंट किंवा इत्यादी, ते चॅनल आहेत त्याच्यावर रोज एक क्वेश्चन पेपर येते. ती क्वेश्चन पेपर घ्यायची आणि त्याच्यातले मॅथचे क्वेश्चन बुद्धिमत्तेचे क्वेश्चन एक वेगळे काढायचे आणि ते विचारलेले कोणत्या टॉपिकवरून आहेत तर एक क्वेश्चन बघायचा, तो आपल्याला सॉल्व्ह करता येत असेल तर ठीक, नाही करता असेल तर तो पुस्तकातून सर्च करायचा, तो टॉपिक पूर्ण त्या दिवशी रिव्हिजन करायचा. तो टॉपिक त्या दिवशी रिव्हिजन झाला म्हणजे आपल्याला त्या एकाच दिवसामध्ये 70% मॅथ तिथं जमतंय. आणि सगळ्यात मेन विषय काय असतो, बुद्धिमत्ता काय नाही, आपण ते 5वी 6वीचे स्कॉलरशिपचे नवोदयचे पुस्तकं म्हणले की त्याच्यातून आपण कव्हर करू शकतो. बरोबर आहे. ठीक आहे, आणखी एक प्रश्न होता की भरपूर मुले विचारतात मला की सर रोज कमीत कमी किती प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत, तर तुमचं काय मत आहे त्याच्याबद्दल? रोज माझ्या मते माझी जी वैयक्तिक स्ट्रॅटेजी होती ती स्ट्रॅटेजी अशी होती की मी 6:30-7 वाजता रिडिंगला पोहोचायचो आणि त्याच्यानंतर अर्धा पाऊण तास म्हणजे सकाळच्या सेशनमध्ये मी अर्धा किंवा पाऊण तास ग्राउंड करायचो म्हणजे फक्त रुटीनमध्ये राहण्यासाठी. आणि त्याच्यानंतर 8:30 वाजता मी जर अभ्यासाला बसलो, चहा वगैरे प्यायचा, फ्रेश व्हायचं, अभ्यासाला बसलो का पहिल्याच सेशनमध्ये आपण काय करायचं, माइंड फ्री असतो आणि त्यावेळेस एक क्वेश्चन पेपर उचलायचा. आता पोलीस भरती म्हणजे आता नुकतेच ग्राउंड संपले, आपल्याकडे एवढा टाइम नाही की आपण तो कॉन्फिडन्स पण आपल्याला बिल्डअप करायचा की एक्झामला आपण सामोरे जाताना काय काय केलं पाहिजे, तो कॉन्फिडन्स पण बूस्ट करायचा आहे. परत आपल्याला ते त्याच्यानंतर अभ्यास पण मेंटेन करायचा आहे, म्हणजे आपल्याला जे वीक टॉपिक आहेत आपले ते पण मेंटेन करायचे आहेत. मग या ठिकाणी माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मी 8:30ला जर एक क्वेश्चन पेपर घेतली तर बरोबर ती 10 पर्यंत संपायला पाहिजे. आणि म्हणजे माझ्या वैयक्तिक स्पीड तर असा होता की मी 40 मिनिटात कोणती पण क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू शकतो, आता पण करू शकतो. पण जनरली पोरांचा आता 90 मिनिटं टाइम आहे आपल्याकडं, तो यूज आपण करायचा 90 मिनिटाचा यूज. जर समजा आपल्याला जेवढे आता जर पॉसिबिलिटी झाली तर मी काय करायचो, क्वेश्चन पेपरमध्ये माझे मॅथ आणि बुद्धिमत्ता हे थोडं स्ट्रॉंग होतं तर मी जेवढे मॅथचे बुद्धिमत्तेचे क्वेश्चन झाले तेवढे दंदन मारायचे. म्हणजे तो टायमिंग असायचा की माझे 35 मिनिटं 40 मिनिटामध्ये एवढे क्वेश्चन अटेम्प्ट व्हायला पाहिजे. मग राहिले त्याच्यानंतर मराठीचे क्वेश्चन आणि सामान्य ज्ञानचे क्वेश्चन. तर सामान्य ज्ञान आणि मराठीमध्ये काय विषय असतो की आपण नुसतं बघता आन्सर करू शकतो. जर आपलं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी राहिली तर आपण बघता आन्सर करू शकतो. मग त्या
त्या गोष्टींसाठी फक्त 10 मिनिटं 30 क्वेश्चनसाठी 10 मिनिटं पुरेसे आहेत माझ्या मताने. गोल करायला. हा फक्त तो गोल करायला तेवढा एक्स्ट्रा टाइमला जाऊ शकतो आपला. हा पण त्याच्यानंतर मग मी काय करायचो 8:30 ते 10 पर्यंत जर एक क्वेश्चन पेपर घेतली ती क्वेश्चन पेपर पूर्ण सॉल्व्ह करायची आणि त्याच्यानंतर दुसरा कोणताही अभ्यासाला हात नाही लावायचा तोपर्यंत परत ती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची आणि त्याच्यानंतर ती जी क्वेश्चन पेपर आपण सॉल्व्ह केलेली ती परत आपलं ते आन्सर की राहते त्याच्या क्वेश्चन पेपरमध्ये खाली त्या आन्सर की वरून चेक करायचे जेवढे चुकीचे आले तेवढे परत मग ते पुस्तकातून रिव्हिजन करायचे. चॅप्टरचं रिव्हिजन. हा आता समजा आपण जनरली चॅप्टर नाही म्हणू शकत कारण की चॅप्टर म्हणजे एक मोठा टॉपिक येऊन जातो. पण आता समजा एक लसावी मसावीचा माझा क्वेश्चन चुकलेला राहिला फॉर एक्झाम्पल, तर मी काय करणार लसावी मसावीचं टॉपिक काढल आणि तेवढं तो क्वेश्चन जसा विचारलाय तेवढा तो टॉपिक मी रिव्हिजन करून घेईल आणि परत तो क्वेश्चन मग सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. यामध्ये होतं काय की आपल्याला 90 मिनिटाचा टाइम क्वेश्चन पेपरमध्ये असतो पण आपण काय करतो हे सॉल्व्ह करणं आणि स्पष्टीकरण घेणं आणि त्याच्यानंतर ते परत टॉपिक वाचून परत तो क्वेश्चन सॉल्व्ह करणं याच्यासाठी आपण डायरेक्ट 3 तास आपण डेडिकेट करू शकतो क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगसाठी. म्हणजे पार त्याच्यातली अंडरस्टँडिंग वगैरे जे डेप्थ मध्ये आहे सिली मिस्टेक्स वगैरे कशा होतात आपल्या ते सर्व समजून जातं. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करायचं आता समजा 8:30 पासून सुरुवात केली की 11:30 त्याच्यानंतर 12:30 पर्यंत जेवण करायचं थोडंफार इकडे तिकडे फिरायचं आणि मग 12:30 पासून आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची. 12:30 पासून अभ्यासाला सुरुवात केली आपले जे वीक टॉपिक आहेत जे आपण आता जसं मी मराठीमध्ये होतो आणि सामान्य ज्ञानमध्ये होतो तर मी काय करायचो 12:30 ते 4 पर्यंत माझं शेड्यूल ठरलेलं असायचं की 3.5 तास अभ्यास करायचा आहे. त्याच्यात मग काय करायचं की म्हणजे 3.5 तास झाले तर 2 तासामध्ये मराठी व्याकरण करायचं कारण की तो माझा वीक सब्जेक्ट होता. त्याच्यानंतर थोडा वेळ आराम घ्यायचा म्हणजे डोक्याला थोडं शांतता भेटते. त्याच्यानंतर मग राहिलेला 1 तास काय करायचं तर तो GK GS ला द्यायचा. असं करून रोज एक क्वेश्चन पेपर प्लस ही आपला वैयक्तिक अभ्यास आणि त्याच्यानंतर मग आपण जर समजा रात्री वाटला आपल्याला तर आपण एक क्वेश्चन पेपर परत सॉल्व्ह करू शकतो. पण आपलं मनाशी एक पक्क टार्गेट पाहिजे की एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केली म्हणजे आपण त्या क्वेश्चन पेपरचं स्पष्टीकरण घेणं आणि तो क्वेश्चन पेपर परत अटेम्प्ट करणं आणि मार्क्स किती येतात याच्यावर आपला फोकस पाहिजे. बरं आणखी एक प्रश्न असा आहे माझा की भरपूर मुलं काय म्हणतात जसं ग्राउंड होण्याच्या अगोदर तुम्ही आठवड्याचा ग्राउंडचा शेड्यूल लावतात बरोबर आहे. तसंच असं लेखीचा वगैरे कसा शेड्यूल लावायचा ह्याच्याबद्दल काय म्हणणार तुम्ही? लेखीचं शेड्यूल म्हणजे आठवड्याचा स्ट्रॅटेजी काय ह्याच्याबद्दल? आपण आता वेळेचे मॅनेजमेंट. आता विद्यार्थ्यांचा जनरली प्रॉब्लेम काय होतो की विद्यार्थ्यांनी ना एक टाइम बाउंड केलेला असतो की एवढ्या टायमाला म्हणजे आता सोमवार म्हटला की 8 ते 10 मध्ये मी हेच करेल 12 ते 2 मध्ये हेच करेल. पण आपण काय करतो आपण जेव्हा रिअलिटीमध्ये ग्राउंड रिअलिटी जेव्हा बघतो आपण तर 8 ते 10 मध्ये जर समजा आपण मराठी व्याकरणला टाइम दिलेला आहे तर मग तो टॉपिक जसा जसा संपतो आणि तो जो टाइम बाउंड ठेवलेला असतो आपण त्याच्यामध्ये आपला थोडा प्रेशर येतो आपल्यावर म्हणजे या टॉपिक पूर्णच नाही झाला परत याला दुसऱ्या दिवशी करायचा. मग काय होतं की असं करत जी आपण आठवड्याचं शेड्यूल बनवलेलं राहतं त्या आठवड्याचं शेड्यूल दुसऱ्या आठवड्यापर्यंत जातं. यामुळे आपल्याला आहे ना कॉन्फिडन्स आपला लूज होतो. मग त्याच्यामुळे आपण तो मेंटली थोडा प्रेशर घेतो. कॉन्फिडन्स लूज झाला का माणसाला प्रेशर येतोच. मग ते आपण त्याच्यामध्ये मग तो थोडं प्रेशर घ्यायला लागलो का आपल्या मग ते चुका व्हायला लागतं सिली मिस्टेक व्हायला लागतं. बरं तुम्ही आणखी तुमच्या अनुभवानुसार काय सांगणार विद्यार्थ्यांना आता जे भरती मारत आहे त्यांना? विद्यार्थ्यांना एकच सजेशन राहील मित्रांनो की जे तुम्ही ग्राउंड करून आला आहात आता ग्राउंड आता तरी पण म्हणजे जनरली आपल्याला 4 फॉर्म 3 फॉर्म भरायची सवलत आहे. तर आपण पोरांनी काय करायचं आता जर आपलं ज्या जिल्ह्यामध्ये आपलं ग्राउंड व्यवस्थित बसलेलं आहे त्या जिल्ह्याचा आता आपण फोकस करायचा की पेपर कसा व्यवस्थित निघेल आणि रोज एक क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करा. परत विश्रांती व्यवस्थित घ्या झोप व्यवस्थित घ्या जेणेकरून तुम्ही पुढच्या दिवशी प्रिपेअर राहाल. आणि एक असा टाइम फिक्स नका करू की जेणेकरून तुम्हाला तो तेवढ्या टायमामध्ये तो टॉपिक कंप्लीट व्हायलाच पाहिजे असं काही मेंटॅलिटी ठेवू नका आणि जेवढं आपल्याने होत असेल तेवढं 100% करा. बरं आता तुम्ही सध्या स्पोर्ट्समधून लागले का असं जनरलमधून लागले? स्पोर्ट्समधून स्पोर्ट्समधून. तर भरपूर लोक काय स्पोर्ट्सवाले मला विचारतात तर स्पोर्ट्स पर्सनचं कट ऑफ वगैरे ग्राउंडचं कट ऑफ असेल लेखीचं कट ऑफ वगैरे कमी लागते असं बरोबर आहे. तर ह्याच्याबद्दल काय सांगणार म्हणजे कशा पद्धतीनं कसं कट ऑफ वगैरे लागते अंदाजे तुमच्या मते? कट ऑफ आता जर म्हटलं तर आपण प्रिव्हियस कट ऑफ जर बघितले तर ज्या जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म येतात त्या जिल्ह्याचा कट ऑफ पण थोडा हायच असतो हे इथं जेन्युइन आहे. पण आता समजा स्पोर्ट्स म्हटलं किंवा प्रकल्पग्रस्त म्हटलं किंवा भूकंपग्रस्त म्हटलं या लोकांना आहे ना काही थोडीशी सरकारने सवलत दिलेली असते त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ खालीवर होऊ शकतो. पण ते फॉर्मवर पण डिपेंड करतं की आता जर जास्त फॉर्म आले त्या लोकांचे तर त्यांचा निश्चितच कट ऑफ एका जिल्ह्यात जास्त जाणार आहे. कारण की तेवढी कॉम्पिटिशन तिथं असणारच आहे. आणि जर समजा जिथं जागा कमी आहे तिथं फॉर्म कमी पण येऊ शकतात. किंवा मग असं कोणीतरी असतं की ज्याचा म्हणजे 85-87 प्लस पेपर असतो प्लस 45-47 प्लस ग्राउंड असतं तर मग तो व्यक्ती काय करतो की एक
तो रिस्क घेऊ शकतो. हम्म. हा, आरक्षण म्हटलं म्हणजे समांतर आरक्षण म्हटलं तर तो रिस्क घेण्याच्या कंडिशन मध्ये असतो, 100% असतो. हा, मग तो काय करतो की जिथं एक जागा आहे तिथंच फॉर्म टाकतो. मग एकाच जर 10,000 प्रमाणात घेतलं तर मग पहिले 10 लोक जे जाणार आहेत, हम्म. 10 लोक इन होणार आहेत. हा, मग तेव्हा काय होतं की ते 10 लोकांमध्ये हा टॉपला ठरतो. मग काही वेळेस काय होतं की आपल्याला कमी मार्क राहिले ग्राउंडला, तर मग थोडं पोरं विचार करतात की हा हे असं असं झालं, आता तो टॉपवर आहे तर आपण कसं काय कॉम्पीट करायचं. हा, मग त्याच्यामुळे प्रेशर येतो. पण काही नसतं. आता काही ठिकाणी मी असे पण माझे मित्र आहेत की त्यांचं 32 ATKT वर पास झालेले आहेत आणि त्यांचा पेपर हाय असून ते माझ्यासोबत आज मुंबई पोलीसमध्ये कार्यरत आहेत. चालतंय, धन्यवाद तुम्हाला, धन्यवाद सर्वांना. जय हिंद.